जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, चला आपण आपल्या हृदयात त्या परमचेतनेचे ध्यान करून या यात्रेचा आरंभ करूया. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्याच्या या प्रक्रियेत आपले विचार आणि भक्ती व्यक्त करताना खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण अवश्य लिहा. तुमचा हा भाव आपल्या या सामूहिक यात्रेला अधिक ऊर्जावान आणि अद्भुत बनवेल. चला तर कोणताही विलंब न करता आत्मअन्वेषणाच्या या दिव्य ज्ञानाकडे पुढे जाऊया. आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट नेहमी शिकवली जाते, ती म्हणजे नेहमी खरं बोलावं, नेहमी प्रामाणिक राहावं. ही शिकवण अगदी योग्य आहे. पण कधी-कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का, की याच प्रामाणिकपणामुळे आपल्याला आयुष्यात सर्वात जास्त दुःख सहन करावे लागते? आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे असा एक विषय समजून घेणार आहोत, जो कदाचित तुम्हाला थोडा कठोर वाटेल, पण तो तुमच्या जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे. आणि तुम्ही त्याला समजून घेतले तर तुमच्या चुकीमुळे कधी तुमची फसवणूक होणार नाही. पुढे जाण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवनात केवळ आंधळा प्रामाणिकपणा किंवा शुद्धता पुरेशी नसते, त्यासोबत बुद्धी आणि संतुलनाची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. जो मनुष्य या स्वार्थी जगात अत्यंत प्रामाणिकपणे वावरतो आणि सर्वांसमोर आपली संपूर्ण सत्यता मांडतो, त्याला अनेकदा त्याच्या याच चांगल्या गुणांमुळे सर्वात जास्त आघात आणि दुःख सहन करावे लागते. कारण मित्रांनो, हे वास्तव स्वीकारा की हा संसार केवळ सत्य आणि सरळपणावर चालत नाही. इथे सज्जनांसोबतच कपटी आणि स्वार्थी प्रवृत्तीचे लोकही पावलोपावली भेटतात. आणि हे लोक तुमच्या सरळपणाचा आणि प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेण्यासाठी नेहमी टपलेले असतात. धर्म निश्चितच असे सांगतो की सत्य हेच सर्वोच्च आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण शिकवतात की ते सत्य केव्हा, कुठे आणि कुणासमोर बोलायचे याचे भान आणि विवेक राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. धर्म कधीही असे सांगत नाही की तुम्ही अत्यंत प्रामाणिक बनून आपल्या सर्व मर्यादा आणि कमकुवतपणा शत्रू किंवा स्वार्थी लोकांसमोर उघड करावेत. नात्यंतम सरलेन भाव्यम गत्वा पश्य वनस्थलीम छिद्यन्ते सरलस्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाहा. याचा अर्थ असा आहे की माणसाने अतिशय सरळ आणि अतिप्रामाणिक असू नये. जर तुम्ही जंगलात जाऊन पाहिले तर तुमच्या सहज लक्षात येईल की जी झाडे अगदी सरळ वाढलेली असतात त्यांनाच सर्वात आधी आणि सर्वात सहज कापले जाते, परंतु जी झाडे वाकडी तिकडी असतात त्यांना कोणीही हात लावत नाही, ती सुरक्षित राहतात. आपले मन एका उघड्या पुस्तकासारखे करून प्रत्येक भावना आणि विचार सर्वांसमोर कधीच मांडू नका. कारण आजकाल लोक तुमच्या कमकुवतपणाचा आधार घेत नाहीत, तर त्याचाच वापर तुमच्या विरुद्ध एक शस्त्र म्हणून करतात. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे पवित्र अग्नी जर नियंत्रणात असेल तर तो घरात चूल पेटवतो, जीवन देतो, पण जर तोच अग्नी अनियंत्रित झाला तर तो घर भस्मसात करतो. अगदी तसेच तुमचा प्रामाणिकपणा जर मर्यादेत असेल तर तो तुमचे रक्षण करतो, तुमचे चारित्र्य घडवतो, पण तो जर अति झाला तर तो तुमचाच विनाश करू शकतो. जीवन हे सुद्धा कुरुक्षेत्रासारखे एक रणांगणच आहे. एखादा कुशल आणि शूर योद्धा युद्धभूमीवर गेल्यावर आपली सर्व शस्त्रे, आपली ताकद आणि आपली पुढची चाल शत्रूला आधीच सांगतो का? कधीच नाही. तो आपली सर्वात मोठी अस्त्रे योग्य वेळेची वाट पाहत लपवून ठेवतो. अगदी तसेच आपल्या आयुष्याच्या रणांगणात आपणही आपले सर्व विचार, गुपिते, योजना आणि आपल्या कमकुवतपणा लोकांसमोर उघड करू नयेत. तुमचा अतिप्रामाणिकपणा इथे तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकतो. युक्त आचरण. युक्त आचरण म्हणजे काय? तर केवळ आंधळेपणाने नियमांचे पालन करणे नव्हे, तर परिस्थितीनुसार, वेळेनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार संतुलित, संयमी आणि व्यावहारिक वर्तन करणे. तुम्हाला काय बोलायचे आहे यापेक्षा कधी आणि कुणासमोर बोलायचे आहे याचे भान असणे म्हणजेच युक्त आचरण. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 6व्या अध्यायात सांगतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा. याचा अर्थ असा की ज्या माणसाचा आहार, विहार, कर्म आणि झोपणे जागणे हे सर्व युक्त म्हणजेच योग्य आणि संतुलित असते, त्याचाच योग म्हणजेच आचरण सर्व दुःखांचा नाश करणारा ठरतो. अगदी याचप्रमाणे आपला प्रामाणिकपणाही युक्त म्हणजेच संतुलित असला पाहिजे. अनेकदा आपण प्रामाणिकपणाच्या नावाखाली स्वतःलाच एका अदृश्य बेडीत अडकवून घेतो.
पण श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की सत्य आणि प्रामाणिकपणाचा वापर अशा प्रकारे करा की ते तुमचे शस्त्र आणि ढाल बनावे. सत्य अशी बेडी बनू देऊ नका जिच्यामुळे तुम्ही स्वतःचेच रक्षण करण्यास असमर्थ ठराल. आजच्या या कलियुगात अनेकदा स्वार्थी लोक तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. जर तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या रक्षणाच्या आड येत असेल तर तो प्रामाणिकपणा व्यर्थ आहे. जीवनात इतकेही सरळ आणि साधे होऊ नका की वेळ आल्यास तुम्हाला स्वतःचा बचाव करणेही कठीण होऊन बसेल. स्वतःचे रक्षण करणे हा माणसाचा पहिला आणि सर्वात मोठा धर्म आहे. सत्य आणि प्रामाणिकपणा हे एखाद्या अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान रत्नासारखे असतात. तुम्ही एखादा मौल्यवान हिरा रस्त्यावरून चालताना सर्वांना दाखवत फिरता का? नाही. तुम्ही तो जपून ठेवता आणि फक्त त्याच लोकांना दाखवता ज्यांना त्याची पारख असते. त्याचप्रमाणे तुमचे सत्य हे एका रत्नासारखे जपा. ते प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करू नका. जे लोक तुमच्या भावनांची, तुमच्या सत्याची कदर करू शकतात, फक्त त्यांच्यासमोरच ते प्रकट करा. अन्यथा ते लपून ठेवण्यातच खरे शहाणपण आहे. कारण या समाजाचा एक अतिशय कटू नियम आहे. जो मनुष्य परिस्थितीचा विचार न करता डोळे झाकून प्रामाणिक राहण्याचा अट्टहास करतो, समाज अशा माणसाला महान नाही तर दुर्बल आणि मूर्ख समजतो. आणि जो दुर्बल दिसतो हे जग त्यालाच सर्वात जास्त दुखावते. म्हणूनच आपल्याला सज्जन आणि दुर्जन यांच्यातील फरक ओळखता आला पाहिजे. जे सज्जन आहेत, जे चांगल्या मनाचे आहेत, ते नेहमीच तुमच्या सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा आदर करतील. त्यांच्यासोबत तुम्ही निश्चितच प्रामाणिक राहा. परंतु दुष्ट आणि कपटी लोकांसमोर अतिप्रामाणिक राहणे म्हणजे त्यांना स्वतःचे शोषण करण्यासाठी स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे. शेवटी भगवान श्रीकृष्ण आपल्याला जीवनाचा खरा मंत्र समजावतात. आंधळेपणाने आणि हट्टाला पेटून कोणत्याही एका तत्वाला, अगदी सत्यालाही चिकटून राहणे हा धर्म नाही, तर विवेक जागृत ठेवून, बुद्धीचे संतुलन राखून आणि परिस्थितीला अनुरूप असे योग्य आणि न्याय्य आचरण करणे हाच जीवनाचा खरा धर्म आहे. प्रामाणिक नक्की राहा, पण स्वतःचे नुकसान करून नाही. चांगले नक्की बना, पण जगाला तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेतील हा अत्यंत महत्त्वाचा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात कधी तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि विवेकाने जगा. जय श्रीकृष्ण. राधे राधे.